वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत काही इम्पॉर्टंट टर्म्स. ओके, ज्या की ऑस्मोटिक प्रेशर ही जी पुढची आपली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे ते समजण्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म इथं पाहायचे आहेत. ओके, तर सगळ्यात अगोदर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर सोल्युशनच्या अशा प्रॉपर्टीज ज्या की नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती डिपेंड असतात त्याला आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. बरोबर आहे ना. The properties of solution which depend upon the number of solute particles are called as the qualitative properties. आतापर्यंत आपण तीन क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. एक त्यातले आपण पाहिले रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दुसरी पाहिली आपण इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपण पाहिली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, आणि आपल्याला चौथी पाहायची आहे ऑस्मोटिक प्रेशर. कोणती पाहायची? ऑस्मोटिक प्रेशर. बट बिफोर स्टार्टिंग द ऑस्मोटिक प्रेशर अँड रिलेटिव्ह टर्म वी हॅव टू फोकस इनिशियली ऑन सम बेसिक टर्म. ओके, सो व्हॉट आर दॅट टर्म? वन बाय वन वी विल फोकस ऑन दॅट टर्म. ओके, तर कोणकोणत्या टर्म पाहिजेत पहा. पहिल्यांदा आपल्याला पहिली टर्म पाहिजे ऑस्मोसिस. काय असतं ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. पण कोणत्या टर्म पाहायचं का? ऑस्मोसिस हे आपण बऱ्याच दिवसापासून प्रोसेस पाहत आहोत. 8वी 9वी 10वीला पण तुम्ही ऑस्मोसिस हे फेनॉमेनॉन पाहिले असेल, किंवा आपल्या ब्लड मध्ये देखील ऑस्मोसिस होतं. ओके, चला ऑस्मोसिस पाहायचं. त्यानंतर सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय आहे ते पाहायचं. नंतर ऑस्मोटिक प्रेशर काय असतं ह्याविषयी पाहून घ्यायचं. नंतर आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन्स, अशा आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन्स ह्या पाहायच्या आहेत. आता हे स्टडी करत असताना हे एक्सप्लेन करत असताना मी अगोदर डायग्राम काढतोय. ओके, तुम्हाला माहितीये सोल्युशन काय असतं बरं? सोल्युशन इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर कंपोनेंट्स हुज काम म्हणजे आपण म्हणू शकतो हुज प्रपोर्शन चेंजेस और व्हराय विदिन सर्टन लिमिट्स. हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. सोल्युशन हे जे तयार होत असतं, सोल्युशन तयार होतं दोन कंपोनेंट, एक सोल्यूट आणि दुसरा सॉल्व्हंट. सोल्यूट हा असा कंपोनेंट असतो ज्याचं प्रमाण सोल्युशन मध्ये थोडं असतं, आणि सॉल्व्हंट हा असा कंपोनेंट असतो ज्याचं प्रपोर्शन सोल्युशन मध्ये मोठ्या प्रमाणात असतं. ओके, चला आपण डायग्राम काढूया आणि डायग्राम काढल्यानंतर ह्या डेफिनेशन्स पाहूया. चला पहा, इथं डायग्राम काढतोय. तर आतापर्यंत आपण म्हटलं होतं, हे पाहायचं दाखवतोय की हे कंटेनर होतं नाही का. आपण आतापर्यंत मी असं म्हटलं होतं हे कंटेनर वापरलं होतं. हे कंटेनर आहे, हे क्लोज कंटेनर आहे, आणि हे एकच कंटेनर होतं. हे काय होतं? तर एकच कंटेनर होतं. ओके, याच्यात सेपरेशन करता येतं का? दोन भाग करता येतात का? नाही. ओके, मी आता असं कंटेनर घेतोय. पहा, मी असं म्हणतोय की मी एक कंटेनर घेतोय. एक काय घेतोय? कंटेनर. आणि त्याच्यामधोमध त्याच्या सेंटरला मी टाकतोय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. चला पहा, डायग्राम काढतोय तुम्ही. हे पहा, डायग्राम समजून घ्यायची तुम्हाला थोडक्यात. हे पहा इथं. ओके, हे काढलं मी, कंटेनर काढलं. काय काढलं मी? पहा, सो दिस इज अ कंटेनर, दिस इज अ कंटेनर. ओके, दिसतं तुम्हाला? हे कंटेनर आहे. आणि हे कंटेनर काढत असताना पहा काय सांगतो, तर याला मी असं काढतोय. हे पहा, जी लाईन जोडतो. ओके, हे इथं आणि इथं पण. ठीक आहे, चला. ओके, मी असं म्हणतो पहा, हे कंटेनर काढलं. दिस इज अ लार्ज कंटेनर, मोठं कंटेनर काढलं. आणि याच्या मधोमध काय करतोय पहा, मी अशा एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन काढतोय. काय काढतोय पहा, सो आय एम ड्रॉइंग दिस. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या कंटेनरला दोन हाफ मध्ये डिवाइड केलेला आहे. ओके, आणि इथं मी अशा तिरप्या रेषा ओढतोय. या तिरप्या रेषा म्हणजे काय असतं तुमच्या माहितीसाठी, हा जो पार्ट आहे दोन्ही कंटेनर वेगळ्या भागामध्ये विभाजतो. याला म्हणायचं आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पहा काय म्हणतो, तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा शॉर्टकट एसपीएम. याला शॉर्टकट काय म्हणतो मी? एसपीएम, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता काय असतं सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे पाहिजे, तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. सेमी परमिएबल मेम्ब्रेन यामध्ये हा जो पार्ट असतो याला छोटे छोटे छिद्र असतात. याला काय असतात? छोटे छोटे
छिद्र असतात. लक्षात घ्या, आय एम टेलिंग टू यू दॅट हा जो मेम्ब्रेन आहे त्याला मराठीमध्ये अर्धपार्य पटल असं म्हटलं जातं. पटल आहे, हा पट्टा आहे, हा ओके मेम्ब्रेन आहे. काय तो मेम्ब्रेन. दिस इज अ मेम्ब्रेन. आणि या मेम्ब्रेन मधून छोटे छोटे पार्टिकल जात असतात. लक्षात घ्या, याचे वैशिष्ट्य सांगतो. याला सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हटलं जातं. यामधून छोटे छोटे मॉलिक्युल्स पास होतात. काय होत असतं, छोटे छोटे मॉलिक्युल्स पास होत असतात. कोणते पास होतात ते सांगणारच आहे. आणि आता हे जे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, या सेमी परमेबल मेम्ब्रेन मुळे या कंटेनरचे किती पार्ट झाले, 2 पार्ट झाले. ओके, तर मी असं म्हणतोय की या कंटेनरमध्ये वरतून टाकायचं आहे आपल्याला सॉल्व्हंट. काय टाकायचं पहा, सॉल्व्हंट. चला मी असं म्हणतो, इथं काय घेतलं आपण, हे घेतलं सॉल्व्हंट. आता सॉल्व्हंट कोणतं घ्यायचं, तर मी असं म्हणतो या इथं आपल्याला घ्यायचं सॉल्व्हंट वॉटर. काय घ्यायचं पहा, हे पहा इथं मी असं म्हणतो यामध्ये घेतलं आपण सॉल्व्हंट. काय घेतलं आपण, सॉल्व्हंट. कोणतं घ्यायचं, एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगतो. सॉल्व्हंट घेऊया आपण H2O. काय घेऊया आपण, सॉल्व्हंट H2O हे घेऊया. ठीक आहे, अर्ध्या भागामध्ये वरतून आपण सॉल्व्हंट पाणी टाकलेलं आहे, हे इथपर्यंत भरलं. नंतर मी असं म्हणतो इकडचा जो भाग आहे, इकडच्या भागामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोल्युशन. काय टाकायचंय, सोल्युशन. कोणतं सोल्युशन, चला मी असं म्हणतो हे NaCl सोल्युशन तयार केलेलं आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण हे NaCl सोल्युशन आपल्याला ओतायचं आहे इकडच्या भागामध्ये. चला, तर इथं जे काढतोय मी पहा, ओके हे जे काढत आहे, दिस इज नथिंग बट इट इज अ NaCl सोल्युशन. एक्झाम्पल पाहिजे बरं का आपल्याला. काय पाहिजे, तर एक्झाम्पल साठी तुम्हाला मी सांगतोय. ओके चला, दिस इज अ सोल्युशन. दिस इज अ सोल्युशन. लक्षात आले तुमच्या, हे काय आहे, सोल्युशन. कशाचं सोल्युशन आहे, हे NaCl चं सोल्युशन आहे असं गृहीत धरू. ओके, हे कंटेनर आहे. या कंटेनरचा जो पार्ट आहे तो 2 वेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. डिवाइड करण्यासाठी काय वापरलेलं आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन. काय वापरलं, सेमी परमेबल मेम्ब्रेन वापरलेले आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय, ज्या मेम्ब्रेन मधून किंवा ज्या पार्ट मधून फक्त छोटे छोटे मॉलिक्युल्स जात असतात त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हणायचं असतं. इथं मी असं म्हणतो की सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे साईजने छोटे असतात. काय सांगतो पहा, हे वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे. हे काय, तर सॉल्व्हंट आहे. आणि इकडच्या साईडने काय घेतलं आपण, वॉटर आणि NaCl म्हणजे NaCl चं सोल्युशन घेतलेलं आहे. नेहमीच लक्षात ठेवायचं, सॉल्व्हंटचे मॉलिक्युल छोटे छोटे असतात आणि सोल्यूट पार्टिकलचे मॉलिक्युल्स मात्र मोठे असतात. तर ह्या मेम्ब्रेन मधून फक्त प्युअर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स डाव्या साईडकडून, म्हणजे ज्या साईडच्या कंटेनर मध्ये सॉल्व्हंट आहे त्या साईड कडून सोल्युशनच्या साईडला हे सॉल्व्हंट मॉलिक्युल जात असतात. त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतो आपण. तर आधी सेमी परमेबल मेम्ब्रेनची डेफिनेशन पाहू आपण. कशाची पाहिजे, तर सेमी परमेबल मेम्ब्रेन. ही एक डायग्राम झाली. आणखी एक मला डायग्राम काढायची आहे ती पहा. मी असं म्हणतोय, इथे घेतोय पहा खाली, हे कंटेनर घेतोय. ओके, एक कंटेनर, तसंच कंटेनर घेतोय. फक्त मला एवढं सांगायचंय, इथं एका कंटेनरमध्ये मी सॉल्व्हंट घेतलं आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये मी सोल्युशन घेतलं. तशाच प्रकारे मी आणखी एक डायग्राम खाली काढणार आहे, जेणेकरून तुम्हाला डेफिनेशन्स सर्वचे सर्व समजण्यास सोपं जाईल. पहा इथं थोडीशी लहान डायग्राम काढतो, कारण ते नोटेशन्स वगैरे देण्यासाठी अडचण येते. ठीक आहे, कारण नोटेशन्स लिहायला जागाच राहत नाही, मग बोर्ड कमी पडतो आपल्याला. ठीक आहे, चला पहा इथं, तर मी सांगतो डायग्राम काढतोय. हे पहा डायग्राम काढली मी इथं. ओके, तर इथं काय, हे जे कंटेनर आहे, दिस कंटेनर इज सेपरेटेड बाय टू हाफ. ओके, विथ द हेल्प ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. थोडासा मेम्ब्रेन मोठा काढतो, काय करतो मी, तर मोठा काढतो. पहा इथं. ओके, तुम्हाला दिसण्यासाठी. कशासाठी काढतो मोठा, तुम्हाला दिसण्यासाठी. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज, दिस इज अ अर्धपार्य पटल. यालाच आपण म्हणतो SPM. ओके, सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, आणि इकडचं जे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये मी काय भरतोय पहा, या कंटेनर मध्ये तुम्ही सॉल्व्हंट नाही भरणार मी. याच्यात काय भरणार माहिती का, तर थोडंसं वेगळेपण जाणवण्यासाठी इथं मी भरत आहे सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन.
सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. पहा इथं डायग्राम आधी मुद्दामून काढतोय. सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. ओके, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. आणि इकडं मात्र मी भरत आहे, इकडं मात्र भरत आहे. सांगा काय असेल? सोल्युशन ऑफ बरोबर आहे, सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके, सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन भरत आहे इकडे. मी काय भरत होतो? सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. या मेम्ब्रेनला सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हटले. तर तुमच्या माहितीसाठी सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे दोन कंटेनरचे जे भाग करतो त्याला आपण म्हणतो. आणि याचे वैशिष्ट्य सांगतोय. याला छिद्र असतात, याला काय असतात? तर बारीक छिद्र असतात. मोठे छिद्र असतात का? नाही, बारीक छिद्र असतात. ओके, सो दिस इज अ मेम्ब्रेन हॅव्हिंग अ स्मॉल पोर्स. काय? स्मॉल पोर्स, छिद्र असतात छोटे छोटे, सछिद्र माध्यम असतं ते. ओके, इट इज अ पोरस मीडियम. पोरस म्हणजे माहिती तुम्हाला? पोरस याचा अर्थ सछिद्र, छिद्र असलेलं मीडियम, ज्याच्या की छिद्र असल्या कारणानं कोणते पार्टिकल जातात कोणते जात नाहीत ते आपल्याला पाहायचे. तर हे डेफिनेशन्स पाहत असताना अगोदर मी म्हणतोय सेमी परमेबल मेम्ब्रेनची डेफिनेशन आपण पाहूया. कशाची? सेमी परमेबल मेम्ब्रेनची डेफिनेशन. काय पहा, सेमी परमेबल मेम्ब्रेन याला शॉर्टकट मध्ये एसपीएम असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला अर्ध पार्यपटल असं म्हटलं जातं. याला छिद्र असतात, याला काय असतात? तर छिद्र असतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून मी असं म्हणतोय की तुम्हाला माहिती आहे की फिल्टर पेपर आपण वापरत असतो, नाही का? फिल्टर पेपर तुम्ही याच्या अगोदरही फिल्ट्रेशन साठी आपण पाहिले की मी असं म्हणतोय पहा, हा आपला आहे काय म्हणायला, काय म्हणायला? हे फनेल असतं, नरसाळा असतं. काय असतं तिथं? नरसाळा. आता सध्या तुम्हाला दाखवायला नाहीये, ठीक आहे? आपण असं म्हणूया, ह्या नरसाळ्यावरती काय ठेवलं जातं? या नरसाळ्यावरती फिल्टर पेपर ठेवला जातो. कोणता पेपर ठेवला जातो? फिल्टर पेपर. हा फिल्टर पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, दिसतं तुम्हाला? फिल्टर पेपर. आता पहा, समजा आपण म्हटलं NaCl चं सोल्युशन आहे किंवा कोणतं एखादं सोल्युशन आहे, साखरेचं कंप्लीट नाही, साखरेचं सॅच्युरेटेड सोल्युशन आपण टाकलं, सुपर सॅच्युरेटेड. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन जर टाकलं तर तुम्हाला माहिती आहे जे सोल्युशन आहे ते खाली येईल आणि जी साखर विरघळलेली नसणार आहे ती कुठं राहील बरं? तर ती वरती राहील. वरती का राहील? कारण हे जे फिल्टर पेपर आहे याला छोटे छिद्र आहेत, याला छोटे छोटे छिद्र आहेत आणि त्या छोट्या छोट्या छिद्रातून साखर ही खाली जाणार नाही. मग याचं फंक्शन फक्त लिक्विडला सेपरेट करण्यासाठी वापरलं जातं. सॉलिड वरती लिक्विड खाली. मग हे पण काय करतं? तर हे पण सोल्युशन खाली सोडतं आणि सोल्यूट पार्टिकल अनडिझॉल्व्ड वरती सोडतं. मला एवढंच सांगायचं आहे की मेम्ब्रेन कसा असतो? तर मेम्ब्रेन असा असतो, मेम्ब्रेन असा असतो. जसं तुम्हाला फिल्टर पेपर दिसत आहे, हा फिल्टर पेपर आहे, पण असा मेम्ब्रेन असतो, असा मेम्ब्रेन असतो ज्याला काय असतं माहिती का? छोटे छोटे छिद्र असतात. याला काय असतात? तर छोटे छोटे छिद्र असतात. मेम्ब्रेनचं एक्झाम्पल तुम्हाला देत आहे तुमच्या माहितीसाठी. एक्झाम्पल हे पोटॅटो आहे, पहा तुम्हाला दिसते काय? तर पोटॅटो. हा काय आहे? तर पोटॅटो, आलू आहे. आणि आलूची मी बारीक चकती काढलेली आहे. ओके, दिसते तुम्हाला? दिसण्यासाठीच पहा, चकती आहे. ओके, दिस इज अ पोटॅटो चकती. पोटॅटो चकती म्हणजे काय? तर मला सांगायचं आहे पोटॅटो जी स्लाइस आहे ही पण सेमी परमेबल मेम्ब्रेन असते. तुम्ही पण सध्या घरीच आहात तर तुम्ही पण एक चकती काढून पाहू शकता. त्याच्यामधून मात्र सॉल्व्हंट पार्टिकल्स सहज जाऊ शकतात. ते पोरस असतं. ते काय असतं? तर पोरस. ओके, मी सेमी परमेबल मेम्ब्रेनचे एक्झाम्पल द्यायला डेफिनेशन सांगण्या अगोदर. ओके, म्हणजे आपण जर लाईव्ह एक्झाम्पल जर पाहिले तर तुम्हाला ते लक्षात येईल. हे पोटॅटो आहे, हा काय? तर पोटॅटो आहे, आलू आहे. पहा, सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय? द मेम्ब्रेन, पहा, the membrane which allow the solvent molecules to pass through it but not solute molecules is known as semi permeable membrane. जर आपण कंटेनर घेतला असेल आणि त्या कंटेनर मध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल तर सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय? तर असं मेम्ब्रेन, कंटेनर मधलं असं मेम्ब्रेन की जे फक्त कोणाला? तर ते फक्त सॉल्व्हंट जे आहेत का, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे फक्त काय होऊ शकतात? डाव्या साइड कडून उजव्या साइड कडे. पहा, सॉल्व्हंट आहे, इकडे सोल्युशन आहे, तर सॉल्व्हंटचे मॉलिक्युल छोटे छोटे असतात.
ते हे जे मेम्ब्रेन असतं या मेम्ब्रेन कडून जाऊ शकतं. ओके, याला आपण म्हणतो सेमी परमेबल मेम्ब्रेन. द मेम्ब्रेन विच अलाउ म्हणजे काय, पास करू देणं, त्याला परवानगी देणं. द मेम्ब्रेन विच अलाउ टू पास सॉल्वंट मॉलिक्युल्स थ्रू इट टुवर्ड्स सोल्युशन आर कॉल्ड ॲज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. पहा इथे डेफिनेशन, आणखी एकदा डेफिनेशन मी सांगणार आहे ऑस्मोसिस ची डेफिनेशन झाल्यानंतर. द मेम्ब्रेन विच अलाउ द सॉल्वंट मॉलिक्युल्स टू पास थ्रू इट, कोणा थ्रू, त्याच्या थ्रू, पास थ्रू इट बट नॉट द सोल्यूट मॉलिक्युल्स इज नोन ॲज सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी याचा अर्थ अर्ध, नाही का. इकडे जर आपण पाहिलं, इकडे सॉल्वंट आहे आणि इकडे सोल्युशन. इकडच्या फक्त सॉल्वंटला ते पलीकडे जाऊ शकतं, सॉल्वंटला पलीकडे जाऊ देऊ शकतं, पण सोल्युशनला मात्र ते इकडे येऊ देऊ शकत नाही. ओके, एक्झाम्पल कोणते आहेत तर पोटॅटो मेम्ब्रेन. कोणतं तर पोटॅटो मेम्ब्रेन. आपण जे आता पाहिजे ते आलूची जी चक्ती असते, ओके, पोटॅटो स्लाइस म्हणा किंवा पोटॅटो चक्ती जी आहे, सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्यानंतर सेलोफेन एक विशिष्ट प्रकारचं मटेरियल आहे, त्या सेलोफेनचा उपयोग देखील सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून उपयोग केला जातो. नंतर कॉपर फेरोसायनाइड, आपल्याला पुढे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये आहे, पण एक्झाम्पल पहा. कॉपर फेरोसायनाइड म्हणजेच काय, Cu2 इन ब्रॅकेट FeCN6. ओके, हे जे आहे कॉपर फेरोसायनाइड हे देखील काय म्हणून वापरलं जातं तर हे देखील सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून वापरलं जातं. ओके, फॉर्म्युला लक्षात आला तुमच्या, Cu2 इन स्क्वेअर ब्रॅकेट FeCN6. ओके, कॉपर फेरोसायनाइड. विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन असं जर आलं तर उत्तर तुमचं असेल एक तर पोटॅटो मेम्ब्रेन. कोणतं पोटॅटो मेम्ब्रेन, त्याच्यात ऑप्शनचं उत्तर असू शकतं, किंवा सेलोफेन नावाचं असतं, किंवा कॉपर फेरोसायनाइड Cu2 FeCN6. ओके, हा झालं सेमी परमेबल मेम्ब्रेन. तर सेमी परमेबल मेम्ब्रेनचं कर्तव्य काय असतं तर सेमी परमेबल मेम्ब्रेनचं कर्तव्य असतं जे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात, जे मेम्ब्रेनच्या एका साइडला छोटे मॉलिक्युल्स आणि दुसऱ्या साइडला छोटे मॉलिक्युल्स आणि मोठे मॉलिक्युल्स असतात. अशा वेळेस छोटे जे मॉलिक्युल्स असतात म्हणजे सॉल्वंट मॉलिक्युल्सला ते जाऊ देतात आणि त्यालाच आपण म्हणतो सेमी परमेबल मेम्ब्रेन. ओके, आता पुढची एक डेफिनेशन पाहू, नंतर पुन्हा ही पाहू. ऑस्मोसिस याचा अर्थ काय असतो. ऑस्मोसिस याचा अर्थ काय, तर डेफिनेशन सांगायच्या अगोदर मी असं म्हणतो पहा, ही आपण कंटेनर घेतलं. ओके, ऑस्मोसिस प्रोसेसचं कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये इकडचा जो हाफ भाग आहे, हाफ पार्ट आहे, यामध्ये काय घेतलं आपण, सॉल्वंट घेतलं. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला म्हटलं मी H2O मॉलिक्युल्स घेतले. इकडच्या साईडने सगळे काय घेतले आपण, H2O घेतले. आणि इकडच्या साईडने काय घेतलं आपण तर इकडच्या साईडने आपण टाकलं NaCl सोल्युशन. कोणतं टाकलं आपण तर आपण ऍड केलं NaCl सोल्युशन ऍड केलं. ओके, इकडनं H2O ऍड केलं आणि इकडनं NaCl ऍड केलं. तर इकडच्या साईडनं प्युअर सॉल्वंट आहे, इकडच्या साईडनं प्युअर सॉल्वंट आहे. सॉल्वंटची साईज, सॉल्वंटची मॉलिक्युलची साईज लहान असते. सॉल्वंट मॉलिक्युल्स आर स्मॉलर इन साईज. आणि इकडं मात्र काय आहे तर NaCl हे वॉटर मध्ये टाकलेलं आहे, म्हणून इकडचं काय आहे तर NaCl सोल्युशन आहे. कोणतं तर NaCl सोल्युशन आहे. मग काय होतं या कंटेनर मधून हे जे सॉल्वंट मॉलिक्युल्स असतात ज्यांची साईज लहान आहे, ते काय करतात तर ते सॉल्वंट मॉलिक्युल्स हे आपल्या सॉल्वंट साइड कडून सोल्युशन साइड कडे जातात. कोणीकडे जातात, सॉल्वंट मॉलिक्युल्स हे डाव्या साइड कडून म्हणजे इकडच्या साइड कडून सोल्युशन कडे जातात. ओके, इकडच्या साइडनं फक्त सॉल्वंट आहे, सॉल्वंट असल्या कारणाने सोल्यूट नाही, म्हणजे नुसतं सॉल्वंट असेल तर सोल्यूट आहे का नाही, इथं झिरो कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं प्युअर सॉल्वंट आहे, इथं लो कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि इकडे मात्र NaCl चं म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, लो कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इथं झिरो कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन कडे जात आहे. ओके, आणि कशा थ्रू जात असतं ते उडून जातं कसं जंप घेऊन तर नाही, जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला छिद्र असतात आणि त्या छिद्रामधून सॉल्वंट मॉलिक्युल्स जात असतात. आणि ही जी प्रोसेस आहे एकाच मार्गाने आहे, ही कशी तर एकाच मार्गाने. सॉल्वंट मॉलिक्युल्स फक्त सोल्युशनच्या साईडला जाऊ शकतात, पण सोल्युशनचे मात्र पार्टिकल्स इकडे येत नाहीत. म्हणतोय मी, काय म्हणतोय इथं क्रॉस मारले मी, येत नाहीत. ओके, लक्षात घ्या, ओनली सॉल्वंट मॉलिक्युल्स कॅन पास फ्रॉम सॉल्वंट साइड टू सोल्युशन साइड. आता आपण डेफिनेशन पाहूया.
डेफिनेशन पाहत असताना आणखी एक आले, आणखी पहा, ही जी दुसरी डायग्राम काढली आपण, ही जी दुसरी डायग्राम काढली, ही पहिली डायग्राम आहे, ही दुसरी डायग्राम. दुसऱ्या डायग्राम मध्ये तुम्हाला माहिती आहे इकडच्या साईडने काय काढलं मी, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. एक्झाम्पल सांगतो, चला मी असं म्हणतो, इथं आपण घेतलं 1% NaCl, काय घेतलं आपण 1% NaCl, आणि इकडच्या साईडने मी घेतलं 50% NaCl सोल्युशन, 50% NaCl सोल्युशन. इकडच्या साईडनं 1% NaCl, इकडच्या साईडनं 50% NaCl. मला सांगा यापैकी कोणतं सोल्युशन डायल्यूट आहे आणि कोणतं कॉन्सन्ट्रेटेड आहे, तुम्हाला सांगता येतं. ओके, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. इथे मात्र आपण जर म्हटलं, समजा 1 ग्राम NaCl घेतलं, 1 ग्राम NaCl घेतलं आणि ते जर आपण टाकलं 100 ग्राम मध्ये, ओके, किंवा चला 99 ग्राम एवढं वाटर, 99 ग्राम एवढं वाटर आणि 1 ग्राम एवढं NaCl, तर त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण 1% NaCl. कोणतं झालं हे 1% NaCl. आणि इकडचं जे कंटेनर आहे इकडे मात्र 50 ग्राम NaCl आणि 50 ग्राम H2O जर घेतलं तर या सोल्युशनला आपण म्हणतो 50% NaCl. ओके, इकडचं 1% NaCl सोल्युशन आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी, आणि इकडचं 50% NaCl सोल्युशन आहे असं गृहीत धरा. ज्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्याला डायल्यूट सोल्युशन म्हटलं जातं, त्याला डायल्यूट सोल्युशन म्हटलं जातं. आणि ज्या सोल्युशन मध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, सोल्यूटचं प्रमाण जास्त असतं, त्याला काय म्हणतो आपण, तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणतो. हे डायल्यूट सोल्युशन आहे, सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन हे डायल्यूट आहे, आणि इकडं सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 50% NaCl. समजा इकडे 1% असतं, इकडे 2% असतं, तर हे डायल्यूट आणि इकडचं जर असतं जरा हायर कॉन्सन्ट्रेशन, इकडचं लोअर आणि इकडचं हायर कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मोसिस प्रोसेस काय सांगते पहा, ऑस्मोसिस सांगते द स्पॉन्टेनियस म्हणजे अविरत थांबणारी नाही ती, द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल, द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल flow of solvent molecules, flow of solvent molecules through a semi permeable membrane from a solution of lower concentration to solution of higher concentration is called as a osmosis. मग इथं जर पहिल्या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं, सॉल्व्हंट आहे, इथं प्युअर सॉल्व्हंट आहे आणि इकडे काय आहे तर इकडं सोल्युशन आहे. मग असं का होतं तुम्हाला प्रश्न पडायचं कारणच नाही, त्याचं कारण मी अगोदर सांगितलं. सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स साईजनं लहान असतात. पहा मी काय सांगतो, तर सॉल्व्हंट जे असतं, सॉल्व्हंट इज स्मॉलर इन साईज, सॉल्व्हंट मॉलिक्युल हे कसे असतात तर स्मॉलर साईजचे असतात. तर सोल्युशन असल्यामुळे सोल्युशन मध्ये जे सोल्यूट पार्टिकल्स असतात, सोल्युशन मध्ये जे सोल्यूट असतात ते लार्ज इन साईज असतात. ते कसे असतात तर लार्ज इन साईज. लक्षात घ्या, या कंटेनर मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत, हे पूर्णचे पूर्ण छोटे मॉलिक्युल्स आहेत, इकडे सोल्युशन आहे, इकडे मात्र सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये टाकल्यामुळे सोल्युशन तयार झालेले आहे. इकडे सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत, इकडे सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत, आणि म्हणून सोल्यूट पार्टिकल्स कॅन नॉट ट्रान्सफर फ्रॉम सोल्युशन साइड टू सॉल्व्हंट साइड. ओके, आणि दुसरी डायग्राम जर तुम्ही पाहिली तर इकडं आपण लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेतलेलं आहे. इथं म्हटलं मी 1% NaCl आणि इकडं म्हटलं मी 50% NaCl. तर नेहमीच ऑस्मोसिस प्रोसेस ही लो कॉन्सन्ट्रेशन कडून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे कुणीकडे जात असतात तर हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जात असतात. ओके, तर ऑस्मोसिस थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे, ऑस्मोसिस इज अ स्पॉन्टेनियस म्हणजे कंटिन्युअस चालू राहणार आहे. ऑस्मोसिस इज अ स्पॉन्टेनियस unidirectional process in which solvent molecules passes from solution of lower concentration to solution of higher concentration. Okay, solution of higher concentration. हे arrow असे दाखवलेले आहेत, हे arrow मी असे दाखवलेले आहेत. इकडे लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, इकडे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. वरच्या डायग्राम मध्ये इकडे सॉल्व्हंट आहे, इकडे सोल्युशन आहे. ओके, तर ही झाली ऑस्मोसिसची डेफिनेशन. आणि हा फ्लो कंटिन्युअस इकडून इकडे असतो, याला आपण म्हणतो नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट. जास्तीत जास्त सॉल्व्हंट हे इकडे असतात, त्याला काय नाव देतो आम्ही, इथं नाव देतोय नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट.
फ्लो सॉल्व्हंटचा इकडच्या साईडमध्ये असतो. ओके, डेफिनेशन समजली का? मग ऑस्मोसिस काय आहे, यातले शब्द कोणते महत्वाचे तर द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल, कंटिन्युअस एकाच डायरेक्शन होणारी प्रोसेस आहे. ठीक आहे, फक्त सॉल्व्हंट इकडे जातील, सॉल्व्हंट इकडे जातील. आणि सॉल्व्हंटच का जातील त्याचं कारण तुम्हाला लक्षात आलंय की हे मेम्ब्रेन कसं आहे, सछिद्र मेम्ब्रेन आहे, त्याला छिद्र असतात. हे जे मेम्ब्रेन आहे, हा जो पार्ट आहे त्याला काय असतं तर छिद्र असतात. आणि हे छिद्र ज्यांच्यातून सॉल्व्हंट छोटे छोटे मॉलिक्युल्सच हे सोल्युशन साइडला जातात. तुम्ही म्हणता मग सर इकडचे येत नाहीत का इकडं, तर इकडं सोल्युशन आहे आणि सोल्युशन मध्ये काय आहे तर सोल्युशन मध्ये सोल्यूट पार्टिकल्स आहेत. काय आहेत तर सोल्यूट पार्टिकल्स आहेत. आणि सोल्यूट पार्टिकल्स मात्र ह्या छिद्रातून इकडं येत नाहीत. तुम्ही म्हणता सॉल्व्हंट येत नाही का, तर आपल्याला माहितीये प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे जास्त असतं कोणापेक्षा, सोल्युशन पेक्षा. कोणापेक्षा, सोल्युशन पेक्षा. आणि म्हणून ड्यू टू द वेपर प्रेशर आपण असं म्हणू शकतो, ड्यू टू द वेपर प्रेशर solvent molecule can passes towards solution, but solution molecules means solution cannot passes towards solvent. Okay, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लोअर कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन. लोअर कॉन्सन्ट्रेशन मधले सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे पलीकडे जातील, पण तिकडचे मात्र इकडे येणार नाही. का येणार नाहीत, कारण इकडे डायल्यूट सोल्युशन आहे. डायल्यूट सोल्युशनचं वेपर प्रेशर हे जास्त आहे कोणापेक्षा, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन पेक्षा. ओके, तर चला ऑस्मोसिसचे डेफिनेशन आपण पाहिले. काय आहे, द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ, युनिडायरेक्शनल फ्लो कसा आहे तर द स्पॉन्टेनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन फ्रॉम अ सोल्युशन ऑफ lower concentration to solution of higher concentration is called osmosis, is called osmosis. नाही तुम्हाला असं फक्त सॉल्व्हंट सोल्युशन कडे जातात का, तर तुम्हाला दुसरी पण सांगितलेली आहे की ऑस्मोसिस या प्रोसेस मध्ये लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे हायर कॉन्सन्ट्रेशन कडे जातात. आणि ज्या वेळेस कंटेनर मध्ये एका साइडला सॉल्व्हंट असतं आणि दुसऱ्या साइडला सोल्युशन असतं, अशा वेळेस मात्र प्युअर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे सोल्युशन साइडला जातात. ही पण ऑस्मोसिस प्रोसेस आहे आणि ही पण ऑस्मोसिस प्रोसेस आहे. ऑस्मोसिस ही प्रोसेस कोणत्या मेम्ब्रेन मधून होते, ऑस्मोसिस ही प्रोसेस सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून होते. नंतर दुसरी डेफिनेशन पुन्हा आली, सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग आता सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. काय तर सेमी परमेबल मेम्ब्रेन, द मेम्ब्रेन कोणता आहे, दिस द मेम्ब्रेन which allows the solvent molecule to pass through it, but not the solute molecules is known as semi permeable membrane. तर सोपी डेफिनेशन आपण समजू शकतो, the membrane which allow to pass solvent through it but not solute through it is called as semi permeable membrane. ओके, सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जात असतात किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये असलेले सॉल्व्हंट मॉलिक्युल जात असतात, पण सोल्यूट मॉलिक्युल्स जात नसतात. सेमी परमेबल मेम्ब्रेनचे एक्झाम्पल कोणते तर एक्झाम्पल पोटॅटो मेम्ब्रेन. आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी दाखवलं होतं की दिस इज अ पोटॅटो, आलू आहे आणि आलूची जर आपण बारीक चकती काढली, ओके, तर हे जे दिसतं तुम्हाला, सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. हे आहे पोटॅटो मेम्ब्रेन. काय आहे तर हे पोटॅटो मेम्ब्रेन आहे, तेही सछिद्र आहे. सछिद्राचा अर्थ मराठीत तुम्हाला माहिती आहे. नंतर आपण पाहतो सेलोफेन. कोणतं तर सेलोफेन. तुम्ही नेटवरती टाकू शकता सेलोफेन, त्याचे डायग्राम देखील. सेलोफेन आहे. त्याचबरोबर कॉपर फेरोसायनाइड Cu2FeCN6 या केमिकल कंपाऊंडचा उपयोग देखील मेम्ब्रेन म्हणून केला जातो. ओके, आलं का लक्षात तुमच्या मग आता सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय. सेमी परमेबल मेम्ब्रेन इज डिनोटेड बाय SPM. ओके, काय तर SPM न त्याला डिनोट केलं जातं. द मेम्ब्रेन काय सांगितलं डेफिनेशन, द मेम्ब्रेन विच अलाउ टू पास सॉल्व्हंट मॉलिक्युल्स
through it but not the solute molecules is known as semi permeable membrane. या डायग्राम मध्ये हा जो मधला पोर्शन आहे, त्याला आपण म्हटलेले सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी का म्हटलं, त्याचं कारण फक्त सॉल्व्हंट पार्टिकल्सला ते जाऊ देतं, सोल्यूट पार्टिकलला जाऊ देत नाही. आणि सॉल्व्हंट पार्टिकललाच का जाऊ देतं त्याचं कारण सांगितलं की हे जे मेम्ब्रेन असतं याला पोर्स असतात. काय असतात तर पोर्स, याला छिद्र असतात, ते बारीक बारीक छिद्र असतात आणि या बारीक बारीक छिद्रामधून सॉल्व्हंट मॉलिक्यूल जात असतात. सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स आर स्मॉलर इन साइज and solute molecules are larger in size, and hence due to that only solvent molecules passes through the membrane but not solute particles. solute particles जातात का नाही, solute particles जातात का नाही. आणि ह्या डायग्राम मध्ये इकडे सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन एक्झाम्पल 1% NaCl घेतलं आणि इकडं 50% NaCl घेतलं, तर इकडं डायल्युशन जास्त आहे, इकडं डायल्युशन जास्त. याचा अर्थ सोल्यूट कमी आणि सॉल्व्हंट जास्त आहे, सोल्यूट कमी आणि सॉल्व्हंट जास्त आहे. आणि इकडं सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही 50-50 आहे. याच्यापेक्षा डाव्या साईडच्या कंपार्टमेंट मध्ये पेक्षा इकडच्या साईडच्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तर जास्त. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, द अमाउंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन गिवन अमाउंट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. ओके, तर इकडे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कमी आहे आणि इकडे सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे. ओके, तर ही झाली ऑस्मोसिस प्रोसेस आणि सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता त्यानंतर आपण बघूया ऑस्मोटिक प्रेशर. आता कोणतं प्रेशर पाहायचं आपल्याला, ऑस्मोटिक प्रेशर पाहायचे. आता प्रेशर हे आलेले, आता ऑस्मोटिक प्रेशर काय असतं ते आपल्याला पाहायचे. ऑस्मोटिक प्रेशर काय असतं ते आपल्याला पाहायचे. ओके, तर पहा थोडीशी डायग्राम मला इथं खाली घ्यावं लागेल, मॉडिफाय करावं लागेल थोडीशी, किंवा इथं बसणार नाही. ठीक आहे, आणि डायग्राम पहा, डेफिनेशन पहा. ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय लेटर पाय. इट इज डिनोटेड बाय लेटर पाय. पायने ते दाखवलं जातं. ओके, द एक्सटर्नल किंवा एक्सेस, द एक्सटर्नल ऑर एक्सेस प्रेशर applied on the side of the solution to stop, in order to stop the flow of solvent. हे महत्वाचा शब्द आहे, flow of solvent into solution through semi permeable membrane is called as a osmotic pressure. आता पहा आपण ही डायग्राम काढलेली आहे. डाव्या साईडचं हे जे कॉम्पोनंट आहे, इकडचं कंपार्टमेंट आहे. इकडे याचं कॉन्सन्ट्रेशन इथं काहीच नाही, याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, तिथं फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत आणि इकडं सोल्युशन आहे. ओके, इकडं सोल्युशन आहे. आता अकॉर्डिंग टू नेचर्स लॉ म्हणजे आपण म्हणू शकतो ऑस्मोसिस प्रोसेस काय आहे, तर जर सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल तर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे युनिडायरेक्शनल न, एकाच डायरेक्शन न स्पॉन्टेनियसली सॉल्व्हंट कडून सोल्युशन कडे जात असतात. तर हे पहा, सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि ते कुणीकडे वाढेल तर सोल्युशन कडे वाढेल. आता हा फ्लो स्टॉप करायचा आहे, कसा स्टॉप करता येईल बरं, थांब म्हणलं की थांबणार आहे का ते नाही. तर ओके, सॉल्व्हंट कंटिन्युअसली सोल्युशन कडे जात असतात आणि सोल्युशन कडे येऊन देण्यासाठी या सोल्युशन वरती विथ द हेल्प ऑफ पिस्टन काय सांगतोय पहा, मी असं म्हणतो ही जी डायग्राम आहे. ओके, आता इकडं काय करायचं आपल्याला, इकडं याच्यावरती पिस्टन अप्लाय करायचं आहे. पिस्टन म्हणजे काय, प्रेशर अप्लाय करायचे. काय अप्लाय करायचं आपल्याला, तर याच्यावरती आपल्याला पिस्टन प्रेशर द्यायचं आहे. याला काय म्हणतो पाहिजे, म्हणून तुम्हाला म्हटलं की डायग्राम थोडीशी मला छोटीशी काढावी लागणार आहे, छोटीशी, किंवा याला मी थोडंसं मॉडिफाय करतो. पाहिजे थोडीशी डायग्राम आणखी एकदा काढतो, कारण आपल्याला इथं डायग्राम पुरत नाही, दिसत नाही बरोबर, त्यासाठी काढतो. इथं पहा, इथं ना डायग्राम छोटीशी काढतो, कारण आपल्याला पिस्टन देखील काढायचे. ठीक आहे, पिस्टन देखील काढायचे. हे पहा, इथं कंटेनर घेतलं मी, काय घेतली तर मी कंटेनर घेतलं.
ओके, हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, हे कोणतं येतं सेमी परमेबल मेम्ब्रेन. इकडच्या साईडने आपण काय घेतलेलं आहे, इकडच्या साईडने तुम्हाला माहिती आहे, इकडच्या साईडने काय घेतलं आपण सांगा पटकन. इकडच्या साईडने काय घेतलंय सॉल्व्हंट घेतलेलं आहे आपण. इकडच्या साईडने काय घेतलं सॉल्व्हंट, आणि इकडच्या साईडने काय घेतलेलं आपण उजव्या साईडनं, इकडच्या साईडने घेतलेलं आपण सोल्युशन. काय घेतलेलं आपण तर सोल्युशन घेतलेलं आहे, इकडच्या साईडनं सोल्युशन घेतलेलं आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे सॉल्व्हंट हे इकडच्या साईडनं जातं. इथं जे छिद्र असतात या छिद्रातून सॉल्व्हंट मॉलिक्यूल जात असतात युनि डायरेक्शनल. ठीक आहे, हे सॉल्व्हंट आहे, हे सोल्युशन आहे, ऑस्मोसिस प्रोसेस होत राहते. पण आता हे जे सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स इकडनं इकडच्या डायरेक्शन येतात. आता काय करायचं आपल्याला, याच्यावरती हे जे आहे समजा इथं ओपन स्पेस आहे, याच्यावरती काय करायचं आपल्याला पिस्टन ठेवायचं आहे. काय ठेवायचं आपल्याला पिस्टन हे प्रेशर देण्यासाठी वापरलं जातं. ओके, तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये पाहायचं आहे. पिस्टन बाय अप्लाइंग एक्सेस प्रेशर काय करायचे, याच्यावरती आपल्याला प्रेशर द्यायचे. पहा, हे सॉल्व्हंट आहे आणि हे सोल्युशन आहे. जर आपण पिस्टन नाही काढलं, पिस्टन जर काढलं नाही तर सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स हे सोल्युशन कडे येतात. आता सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा जो फ्लो आहे ना, तो फ्लो स्टॉप करण्यासाठी काय युक्ती आपण लढवत आहोत. तर पहा, इकडनं पिस्टल वापरायचे. काय वापरायचं आपल्याला पिस्टल, आणि ते पिस्टल जर आपण खाली असं दाबलं प्रेशरनं, पहा इकडं काय होईल तर इथं हा जो भाग आहे इथं प्रेशर क्रिएट होईल, आणि ते प्रेशर जे आहे ना ते सॉल्व्हंट मॉलिक्यूलला येण्यापासून रोखून धरेल. आणि म्हणून हे जे ऍडिशनल प्रेशर आपण देणार आहोत, या ऍडिशनल प्रेशरमुळे सॉल्व्हंट पार्टिकल्स हे तिकडचे तिकडच थांबतील. त्या प्रेशरला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर. पहा, थोडंसं पिस्टन मोठं घेतो मी असं म्हणतो. ओके, चला हे पाहायचं. पहा, एक मिनिट मोठंच पिस्टन घेतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ओके, हे पहा, हे पिस्टन घेतलं आपण. काय घेतलं, हे पिस्टन घेतलं. हे पिस्टन पहा, हे दाबायचं असं, हे जर असं दाबलं तर सोल्युशन काय होईल, सोल्युशनवरती आपण प्रेशर देणार आहोत, आणि सोल्युशनवरती जर प्रेशर दिलं तर इथं रिकामी जागा राहील का. समजा हे इनिशियल स्टेजला आहे, आपण त्याला जर दाबलं तर ते पिस्टन काय होईल, ते पिस्टन येईल खाली. ओके, ते पिस्टन काय होईल तर खाली. लक्षात घ्या, आता आपण त्याच्यावरती प्रेशर दिलं आणि प्रेशर दिल्यामुळं ते पिस्टन खाली आलं. आणि ते पिस्टन काय करतो, प्रेशर देतो ना ह्या सोल्युशन वरती. काय देतं, प्रेशर देतं. आणि एक्सटर्नल जे प्रेशर असतं, एक्सटर्नल प्रेशर दिल्यामुळं सोल्युशनच्या साईडला solvent molecules no entry. So due to that external pressure is called as osmotic pressure to stop the flow of solvent towards solution. Okay, by adding external pressure towards solution side. कोणत्या साइडला, सोल्युशनच्या साइडला वापरलेलं एक्सटर्नल प्रेशर जे की सॉल्व्हंट मॉलिक्यूल्सला येण्यापासून थांबवतं, त्या प्रेशरला ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणायचं असतं. डेफिनेशन पहा, ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय लेटर पाय. पुढे आपल्याला इक्वेशन पाहायचे पाय. ओके, द एक्सटर्नल किंवा एक्सेस किंवा ऍडिशनल. द एक्सटर्नल that is excess pressure applied on the side of the solution in order to stop flow of solvent into solution through semi permeable membrane is called osmotic pressure. थोडक्यात लक्षात तुम्ही असे ठेवू शकता, the external pressure applied on the solution to stop the solvent molecule through semi permeable membrane towards solution is called as osmotic pressure. ओके, शब्दाने शब्द का सांगतो त्याचं कारण तुम्हाला एमसीक्यू मध्ये एखाद्या वेळेस एखादा प्रश्नानुसार तुम्हाला ते डेफिनेशन मॅच झाली पाहिजे. तर हे पिस्टन आहे. पिस्टनचं काम काय, आपण पंपाने हवा मारतो ना सायकल मध्ये, त्या ट्यूब मध्ये, तर जेव्हा आपण पंप खाली मारतो याचा अर्थ त्याचं फंक्शन पिस्टन सारखं आहे. त्याचं फंक्शन कसं तर पिस्टन सारखं. वी आर क्रिएटिंग अ प्रेशर ऑन द एअर. तसं हे पिस्टन जे आहे, पिस्टन जर खाली आणलं
तर त्या पिस्टननं कोणावरती प्रेशर वाढतं, या सोल्युशनवरती प्रेशर वाढतं. आणि या सोल्युशनवरती प्रेशर जर वाढलं, सोल्युशनवरती प्रेशर जर वाढलं तर बाबा हो, म्हणजे हे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स तुम्ही तिकडेच थांबा. तुम्ही काय करा, तिकडेच थांबा, तुम्ही इकडे येऊ नका सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून. आणि हे जे ऍडिशनल प्रेशर आपण अप्लाय केलेलं आहे सोल्युशन वरती टू स्टॉप द सॉल्व्हंट मॉलिक्युल इज कॉल्ड ऍज ऑस्मोटिक प्रेशर. त्याला काय म्हणतो आपण, ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणतो. म्हणून डेफिनेशन पहा, द एक्सटर्नल, हे पहा याच्या अगोदरच्या डेफिनेशन मध्ये हे पिस्टन होतं का, नव्हतं. किंवा इथं सध्या पिस्टन आहे का, नाही. ओके, ही ऑस्मोसिस प्रोसेस आहे, ती कंटिन्युअसली होत राहते. पण जर आपण याच्यावरती ऍडिशनल प्रेशर देत असू तर पलीकडचे पलीकडे, अलीकडचे अलीकडेच. तर पहा डेफिनेशन आपण पाहिले, द एक्सटर्नल ऑर एक्सेस प्रेशर applied on the side of the solution through semi-permeable, the external or excess pressure applied on the side of solution to stop the flow of solvent into solution through semi-permeable membrane is called as a osmotic pressure. It is denoted by letter pi. तर याचं थोडक्यात मराठीत मी तुम्हाला सांगतो की सोल्युशन या साइडनं आहे, सॉल्व्हंट इकडच्या साइडने. तुम्ही पाहताय सॉल्व्हंट इकडच्या साइडने, सोल्युशन इकडच्या साइडने. आपल्याला माहिती आहे ऑस्मोसिस प्रोसेसनं सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून सोल्युशनच्या साइडला येतात. पण त्यांना येऊ द्यायचं नाही आपल्याला, असं जर आपण ठरवलं तर काय करता येईल, तर याच्यावरती पिस्टन ठेवायचं. काय ठेवायचं आपल्याला, पिस्टन ठेवायचं. पिस्टनच्या साह्यानं आपल्याला या सोल्युशनवरती प्रेशर द्यायचं. आणि सोल्युशनवरती जर प्रेशर दिलं तर इकडं एम्प्टी व्हॉल्यूम राहणार नाही, इकडं एम्प्टी व्हॉल्यूम राहणार नाही. आणि म्हणून सॉल्व्हंट मॉलिक्युलची जरी इच्छा असेल तरी पण ड्यू टू द अनअवेलेबल ऑफ एम्प्टी व्हॉल्यूम, एम्प्टी स्पेस, the solvent molecule cannot passes through semi permeable membrane towards solution. आणि म्हणून सोल्युशनच्या साइडने किंवा सोल्युशन वरती एक्सटर्नल प्रेशर दिल्या कारणानं सॉल्व्हंट मॉलिक्युल सेमी परमेबल मेम्ब्रेन कडे येत नाहीत. या प्रेशरला ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणायचं असतं. ओके, द ऍडिशनल प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन टू स्टॉप the flow of solvent through semi permeable membrane is called as osmotic pressure. आता तुम्ही म्हणता सर खालच्या डायग्राम मध्ये ऑस्मोटिक प्रेशर कोणत्या साइडनं, तर पहा ही जी 2 नंबरची डायग्राम आहे, इकडच्या साइडनं सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे 1% NaCl सोल्युशन आहे. आणि इथं मात्र सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 50%. कोणत्या साइडनं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इकडच्या साइडनं. मग इथे पण पिस्टन कुठं द्यावं लागणार आहे, सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. दिस इज कॉल्ड एज अ पिस्टन. हे काय झालं आपलं, तर हे झालं पिस्टन आपण दाबलं की इथं एम्प्टी स्पेस राहत नाही. आणि कोणत्याही प्रकारचे सॉल्व्हंट मॉलिक्युलची जरी इच्छा असेल तरी त्यांना परवानगी मिळत नाही, त्यांना रेड सिग्नल मिळतं, यू कॅन नॉट कम हिअर because unavailable of empty space to solution side. ओके, हे झालं. नंतर पुढची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. ती अशी, तिला आपण म्हणतो आयसोटोनिक सोल्युशन. कोणते सोल्युशन्स, आयसोटोनिक सोल्युशन्स. बरं, ह्या डेफिनेशन लक्षात आले का, ऑस्मोटिक प्रेशर लक्षात आलं का. पहिलं ऑस्मोसिस झालं, दुसरं सेमी परमेबल मेम्ब्रेन झालं, तिसरं ऑस्मोटिक प्रेशर झालं. लक्षात आलं, काही नाही, सोपं आहे ते. सोल्युशनच्या साइडनं जे ऍडिशनल प्रेशर दिलं जातं जेणेकरून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स हे सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू पास होऊ शकत नाहीत, त्या प्रेशरला ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणायचं असतं, जे सोल्युशनच्या साइडला असतं. ओके, आता आपण पाहतो आयसोटोनिक सोल्युशन. आयसो याचा अर्थ सेम. टोन म्हणजे का, रिंगटोन का, नाही. आयसोटोनिक सोल्युशन याचा अर्थ जे 2 सोल्युशन ज्यांचं ऑस्मोटिक प्रेशर हे सारखं असतं त्याला म्हटलं जातं आयसोटोनिक सोल्युशन. असं कधी होतं, ज्या वेळेस कंटेनरच्या दोन्ही साइडला इक्वल म्हणजे आपण म्हणू शकतो सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन्स असतात, त्यावेळेस अशी पोझिशन येते. ओके, तर हे मी मोडतो याच्या ऐवजी दुसरी डायग्राम काढतो. पहा
किंवा इथं काढू का डायग्राम, ही डायग्राम काढू का, ठीक आहे चला इथं काढतो हा पहा. कोणते सोल्युशन्स पाहू आपण, आयसोटोनिक सोल्युशन्स पाहायचे आहेत. कोणते सोल्युशन्स पाहायचे आपल्याला, आयसोटोनिक सोल्युशन्स. ओके, आयसो मीन्स सेम, टोन म्हणजे इथं ऑस्मोटिक प्रेशर लक्षात घ्यायचं. चला पहा डायग्राम काढतो, हे पहा छोटीशी डायग्राम काढतो, छोटी छोटी डायग्राम. ओके, एक कंटेनर एकच काढायचं आपल्याला, यालाच डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला. ओके चला हे पहा, एक कंटेनर आहे, इथं कोणतं मेम्ब्रेन, सेमी परमेबल मेम्ब्रेन, अर्धपारीपटल ज्याला मराठीत म्हणतो आपण. हे सछिद्र असतं. ओके, त्याला पोर्स म्हणजे छिद्र असतात. ठीक आहे झालं. इकडे काढतो मी आता एक्झाम्पल काढतो, इथं पहा एका साईडला काढतो मी 1% युरिया सोल्युशन, एका साईडला काढतो मी सुक्रोज सोल्युशन. एक्झाम्पल इथे दिलेला आहे आपल्याला, एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. ओके, कोणतं सोल्युशन पाहतो आपण, डेफिनेशन कोणती पाहिजे, आयसोटोनिक सोल्युशन पाहिजे. 0.1 मोलार युरिया आणि 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. पहा ही जी साइड आहे या साइडने मी म्हणतो 0.1 मोलार युरिया, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती, 0.1 मोलार युरिया. आणि इकडे पण जे घेतलेलं आहे, इकडे पण घेतलेलं आहे 0.1 मोलार सुक्रोज, 0.1 मोलार सुक्रोज. पहा इथं हे सोल्युशन कोणाचं आहे, 0.1 मोलार युरिया सोल्युशन आहे आणि हे 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन आहे. ओके, माहिती तुम्हाला, इकडं युरिया पाण्यात टाकलेला आहे, इकडं सुक्रोज पाण्यात टाकलेला आहे. 0.1 मोलार युरिया सोल्युशन आहे, इकडे 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन आहे. ओके, मोलार तुम्हाला माहिती आहे. ओके, 0.1 मोलार. आता युरिया 1 मोलार म्हणजे किती, तर पहा 1 मोलार युरिया, 1 मोलार युरिया म्हणजे युरियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, NH2CONH2. तुमच्या माहितीसाठी तरी काढतो, NH2CONH2. याचं मोलार मास 60 येतो. किती येतो, 60 येतो. जर 0.1 मोलार सोल्युशन असेल तर याचा अर्थ असा होतो 6 ग्राम घेतलं, 6 ग्राम घेतलं आणि त्याच्यापासून 1000 ml सोल्युशन तयार केलं, ते झालं 0.1 मोलार. किती झालं, 0.1 मोलार. युरियाचं मॉलिक्युलर मास 60 ग्राम पर मोल आहे. 6 ग्राम घेतलं आणि 1000 ml सोल्युशन तयार केलं, 0.1 मोलार. इकडच्या साईडनं आपण 1 लिटर सोल्युशन घेतलं. ओके, 6 ग्राम युरिया घेऊन 1 लिटर सोल्युशन तयार केलं, ते झालं 0.1 मोलार युरिया सोल्युशन. ओके, नंतर इकडच्या साईडनं सुक्रोज. अरे बाबा, सुक्रोजचा फॉर्म्युला काय, सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11 सुक्रोज. ओके, सुक्रोजचं मॉलिक्युलर वेट किती, तर तुम्ही पाहू शकता 12, कार्बन किती, 12, 12 गुणिले 12 144. लगेच बेरीज करा तुम्ही, 144. त्याचबरोबर 22 प्लस 11 गुणिले 16, 16 60चे नाही का, 160 आणि 16 176. किती, तर 176. माझं गणित थोडंसं कच्चं आहे, लक्षात घ्या तुम्ही, बरोबर बेरीज करा. 176, 144 आणि 176 किती होते, बेरीज करा चला. C12 12 गुणिले 12 144. ओके, 22 160 आणि 16 176. याची बेरीज करा, किती येईल ती बेरीज येईल 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12. चला 1, नंतर 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. चला 1, ठीक आहे, 1 आणि 2 आणि 1 हाचा 3, 342. 342 हे आहे कोणाचं, 342 हे मॉलिक्युलर मास आहे सुक्रोजचं. मग आपण असं म्हणतो 342 ग्राम घेतलं आणि 1000 ml मध्ये सोल्युशन तयार केलं, तर ते काय होतं, 1 मोलार एवढं सोल्युशन होतं. आणि 0.1 मोलार याचा अर्थ काय, तर 0.1 मोलार याचा अर्थ असा होतो की जर समजा 34.2 ग्राम घेतलं, 34.2 ग्राम घेतलं आणि 1000 ml मध्ये सोल्युशन केलं तयार, तर ते काय झालं, ते झालं 0.1. दिसत नसेल तर मी तर सांगतो, 34.2 ग्राम सुक्रोज घेतलं 1000 ml ला, तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते आहे 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. आणि इथं 6 ग्राम घेऊन 1000 ml ला जर सोल्युशन तयार केलं तर ते किती आहे, 0.1 मोलार सोल्युशन आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगितलेलं आहे. डाव्या साईडच्या
कंपार्टमेंट मध्ये 0.1 मोलार युरिया सोल्युशन घेतलं आणि उजव्या साईडला 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन घेतलं. या दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? या दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे, 0.1 मोलार, इकडे पण 0.1 मोलार. ज्यावेळेस दोन्ही साईडच्या कंटेनर मध्ये, म्हणजे कंटेनर एकच आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडनं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असतं, अशा वेळेस त्या दोन्ही सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर हे सारखं असतं. कसं असतं? सारखं असतं. याचा अर्थ काय? मी जर असं म्हटलं, इकडं जर पिस्टन अप्लाय केलं आपण, इकडं काय केलं? पिस्टन अप्लाय केलं, ओके, किंवा इकडं जर आपण पिस्टन अप्लाय केलं, तर मात्र काय होईल? इकडं पण तेवढंच प्रेशर आणि इकडं पण तेवढंच प्रेशर जर दिलं तर इकडचे मॉलिक्युल्स इकडे जात नाहीत आणि इकडचे मॉलिक्युल्स इकडे जात नाही. देयर इज अ स्टॉप ऑफ फ्लो. म्हणजे इथं काय होत नाही पहा. 0.1 मोलार युरिया सोल्युशन, इकडे 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. आता इकडच्या साईडने जर आपण प्रेशर दिलं तर तिकडचे मॉलिक्युल्स इकडे येत नाहीत, किंवा इकडनं जर आपण प्रेशर दिलं तर इकडचे मॉलिक्युल्स इकडे जात नाहीत. आयसोटोनिक सोल्युशन्स म्हणजे काय? तर पहा इथं, तर डेफिनेशन सांगते, टू ऑर मोर सोल्युशन्स पहा इथं, टू ऑर मोर सोल्युशन्स ऑफ डिफरंट सोल्यूट इथं युरिया आहे आणि इकडं सुक्रोज आहे. ओके, टू ऑर मोर सोल्युशन्स ऑफ डिफरंट सोल्यूट having the same osmotic pressure are called as isotonic solutions. 0.1 मोलार युरिया सोल्युशन आणि 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन दोघांचंही ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे? सारखं आहे. when two or more solutions having same osmotic pressure are called as isotonic solution. आणि या दोघांचंही ऑस्मोटिक प्रेशर का सारखं असतं? त्याचं कारण दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं? सारखं असतं. ड्यू टू द आयडेंटिकल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ सोल्युशन्स हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. चला, आणि आयसोटोनिक सोल्युशन डू नॉट शो ऑस्मोसिस. इथे पहा, इथे पहा, याचं पण ऑस्मोटिक प्रेशर आणि याचं पण ऑस्मोटिक प्रेशर, या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असल्या कारणानं इकडनं प्रेशर दिलं, पहा इकडनं प्रेशर जर आपण एक्सटर्नल प्रेशर दिलं तर इकडचे मॉलिक्युल्स इकडे येणार नाहीत, आणि जर इकडनं पण आपण प्रेशर दिलं तर इकडचे मॉलिक्युल इकडे येणार नाहीत. म्हणजे इकडचे तिकडे, म्हणजे युरिया सोल्युशनचे सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स इकडे जाणार नाहीत आणि सुक्रोज सोल्युशनचे मॉलिक्युल्स इकडे येणार नाहीत. देयर इज अ स्टॉप ऑफ ऑस्मोसिस प्रोसेस. आणि म्हणून लक्षात घ्या, आयसोटोनिक सोल्युशन्स डू नॉट शो ऑस्मोसिस. काय दाखवत नाही? ते ऑस्मोसिस दाखवत नाही. एक्झाम्पल ऑफ आयसोटोनिक सोल्युशन, 0.1 मोलार युरिया सोल्युशन अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. त्यानंतर पाचवी डेफिनेशन आहे ती कोणती? तर ती आहे हायपोटोनिक सोल्युशन. हायपो या शब्दाचा अर्थ कमी असा आहे. हायपो या शब्दाचा अर्थ कमी, लेस, आणि हायपर या शब्दाचा अर्थ मोर. ओके, तर पहा इथं आता हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन. पहा इथे मी डायग्राम काढतोय, पुन्हा डायग्राम बदलावी लागते. बदलूया आपण, काही हरकत नाही, पण कन्सेप्ट समजून घ्या. डेफिनेशन्स तुम्हाला विचारले जातात बोर्डामध्ये किंवा तुमच्या एक्झाम मध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कॉन्सन्ट्रेशन दिलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला हायपोटोनिक आणि हायपरटोनिक सोल्युशन कोणतं आहे ते विचारलं जातं. ओके, चला डायग्राम काढू आपण. ही थोडीशी डायग्राम खाली काढू लागेल. हम पढ़ रहे हैं सॉल्यूशन टॉपिक. ओके, सो चलो यहाँ पे देखेंगे हाइपरटोनिक और हाइपोटोनिक. ये हुआ सेमी परमेबल मेम्ब्रेन. कौन सा मेम्ब्रेन हुआ? ये सेमी परमेबल मेम्ब्रेन. अब ये जो कंपार्टमेंट है, ओके, हा जो कंपार्टमेंट आहे, इकडचा जो भाग आहे सेमी परमेबलच्या डाव्या साईडनं कोणतं सोल्युशन घ्यायचं आपल्याला? चला आपण म्हणूया 0.1 मोलार युरिया घेऊया. काय घेऊ? डाव्या साईडनं 0.1 मोलार युरिया सोल्युशन घेऊया. आणि उजव्या साईडनं आपण घेऊया, इथं दिलेलं आहे एक्झाम्पल सुक्रोज. कुठे घेतलेलं आहे? 0.05 मोलार सुक्रोज. इकडच्या साईडनं काय घेऊ आपण? सुक्रोज. तुम्हाला जास्त आवडतं, चला सुक्रोज साखर.
सुक्रोज म्हणजे काय तर साखर. ओके, इकडच्या साईडनं जे आहे हे 1 नंबरचं कंटेनर म्हणून आपण, हे 2 नंबरचं एकच कंटेनर मध्ये 2 भाग, एका भागामध्ये 0.1 मोलार घेऊया आणि इकडच्या भागामध्ये घेऊया 0.05 मोलार सुक्रोज. काय घेऊ तर सुक्रोज घेऊया. आता मला सांगा कोणत्यात कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे? तुम्हाला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन कोणामध्ये जास्त आहे? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कोणामध्ये जास्त आहेत? तर 0.1 मोलार युरिया सोल्युशन म्हणजे काय? 0.1 मोलार युरिया सोल्युशन म्हणजे तुमच्या माहितीसाठी 6 ग्राम 1000 ml मध्ये तयार केलं तर ते झालं 0.1 मोलार युरिया सोल्युशन. आणि इथं पहा 0.1 च्या हाफ 0.05 आहे. ओके, याच्या हाफ 0.05. मग मला सांगा याच्या हाफ जर म्हणत असेल तर इथं आपण घेतलं 34.2 ग्राम घेऊन 1000 ml मध्ये केलं तर 0.05 जर म्हटलं तर याचा अर्थ काय होईल? 34 च्या अर्धे 17.1 ग्राम घेतलं आणि 1000 ml मध्ये तयार केलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05 मोलार. किती आहे? 0.05 मोलार. मग कॉन्सन्ट्रेशनचा विचार जर केला, नंबर ऑफ मोलचा जर विचार केला तर इथं 0.1 मोलार आहे, इथं 0.05 मोलार आहे. तुम्ही म्हणता मास, इथं वजनाचं रूप, इथं वजन घ्यायचं का आपल्याला? नाही, मोल्स. किती? नंबर ऑफ मोल्स. 0.1 मोलार सोल्युशन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड दॅन 0.05 मोलार सुक्रोज. ओके, तर हायपो आणि हायपरटोनिक याचा अर्थ ज्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जास्त असतात आणि त्यांच्यामुळं काय सांगतो पहा, त्यांच्यामुळं प्रेशर जास्त क्रिएट होतं. इथं 0.1 मोलार युरिया सोल्युशन आहे. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इकडे जास्त आहेत. नंबर ऑफ सोल्यूट पाहिजे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स कसे असतील? मोर. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स मोर आहेत. आणि इकडच्या साईडनं नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स हे कसे असतील तर इकडं लेस असतील. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कशावर डिपेंड आहेत तर आपण डेफिनेशन म्हणतो द प्रॉपर्टीज विच डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आर कॉल्ड एज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. तर इकडं नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इन द फॉर्म ऑफ मोल्स कसे तर जास्त आहेत. 0.1 मोलार युरिया सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे आणि 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर लेस आहे. मग ज्या वेळेस एखाद्या सोल्युशनचं या कंटेनर मध्ये 2 सोल्युशन आहेत, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं त्याला हायपरटोनिक सोल्युशन म्हटलं जातं आणि ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं त्याला हायपरटोनिक सोल्युशन असं म्हटलं जातं. कोणतं? हायपरटोनिक सोल्युशन असं म्हटलं जातं. सॉरी, हायपोटोनिक म्हणजे कमी आणि हायपरटोनिक म्हणजे जास्त. बोलण्यात मागे पुढे झालं असेल. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं त्याला हायपरटोनिक सोल्युशन म्हणायचं असतं आणि ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कॉन्सन्ट्रेशनमुळे कमी असतं त्याला हायपोटोनिक सोल्युशन असं म्हणायचं असतं. चला डेफिनेशन पाहू आपण. डेफिनेशनच्या अगोदर एक्झाम्पल आपण पाहिलं की 0.1 मोलार, इथं कोणतं सोल्युशन घेतलं? 0.1 मोलार युरिया सोल्युशन आणि इथं 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन घेतलं. ओके, इथं सुक्रोज सोल्युशन. ओके, एक्झाम्पल पहा. 0.1 मोलार युरिया सोल्युशन हॅज higher osmotic pressure than 0.05 molar sucrose solution. Hence urea solution is hypertonic, hypertonic while sucrose solution is hypotonic. हे हायपो आहे आणि हे हायपर आहे. हे काय तर हायपर आहे. ओके, हे हायपरटोनिक आणि इकडचं हायपोटोनिक सोल्युशन आहे. लक्षात घ्या, हे हायपोटोनिक. ओके, तर डेफिनेशन पाहू आपण आता. डेफिनेशन तुम्हाला सांगायची गरज नाही असं मला वाटतं, तरी पण सांगतोय. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? अ सोल्युशन हॅव्हिंग
कंपॅरेटिव्हली, आता हायपो पाहतो आपण. हायपो या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय म्हटलं मी, हायपो याचा अर्थ लेस, हायपो याचा अर्थ काय, लेस. हे जे कंटेनर आहे इकडच्या साईडनं 0.1 मोलार युरिया सोल्युशन आहे आणि इकडच्या साईडनं 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन. इकडे नंबर ऑफ मोल जास्त आहेत, इकडे नंबर ऑफ मोल्स कमी आहेत. पहा, हायपोटोनिक सोल्युशन, अ सोल्युशन हॅव्हिंग कंपॅरेटिव्हली, इथं शब्द महत्वाचा आहे, कंपॅरेटिव्हली लो ऑस्मोटिक प्रेशर दॅन दॅट ऑफ अनदर सोल्युशन इज सेड टू हायपोटोनिक सोल्युशन विथ दॅट सोल्युशन. 0.1 मोलार युरिया सोल्युशन पेक्षा 0.1 मोलार युरिया सोल्युशन पेक्षा 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे. या 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर युरिया सोल्युशन पेक्षा कमी आहे, म्हणून याला हायपोटोनिक सोल्युशन म्हणायचं असतं. कंपॅरिझन असते सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या अपोजिट साइडच्या सोल्युशन सोबत. याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी म्हणून याला हायपोटोनिक सोल्युशन. ओके, आणि याचं जास्त आहे म्हणून याला हायपरटोनिक. मग दुसरी डेफिनेशन कोणती आहे, हायपरटोनिक सोल्युशन. ओके, पण हायपोटोनिक लक्षात आलं का, अ सोल्युशन हॅव्हिंग कंपॅरेटिव्हली लो ऑस्मोटिक प्रेशर दॅन दॅट ऑफ अनदर सोल्युशन इज सेड टू बी हायपोटोनिक सोल्युशन. 0.05 मोलार युरिया सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर हे कमी आहे तुलनात्मक दृष्ट्या 0.1 मोलार युरिया सोल्युशन पेक्षा, म्हणून याला म्हणायचं असतं हायपोटोनिक सोल्युशन. आता शेवटची डेफिनेशन, हायपरटोनिक सोल्युशन. कोणतं, हायपरटोनिक सोल्युशन. मग कोणाला म्हणायचं, अ सोल्युशन हॅव्हिंग, पहा दिस सोल्युशन, अ सोल्युशन हॅव्हिंग कंपॅरेटिव्हली high osmotic pressure than that of another with solution is said to be hypertonic with that solution. A solution कोणाला, a solution having comparatively, hyperचं कोणतं एक्झाम्पल आहे, a solution having comparatively high osmotic pressure than that of another solution is said to be hypertonic with that solution. तर 0.1 मोलार युरियाचं ऑस्मोटिक प्रेशर या 0.05 सुक्रोज सोल्युशन पेक्षा जास्त आहे, म्हणून सुक्रोज सोल्युशन पेक्षा हे हायपरटोनिक आहे. हे कसं आहे तर हायपरटोनिक. आणि एक्झाम्पल तुम्हाला दिलेलंच आहे की हे जे कंटेनर आहे हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. कोणतं, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या डाव्या साईडने 0.1 मोलार युरिया सोल्युशन आहे. याचं ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे, मोर आहे. कसं आहे तर मोर. ते मोर का आहे, त्याचं कारण नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इकडे जास्त आहेत. इकडे 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे आणि इकडे 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आहे. तर एक्झाम्पल, 0.1 मोलार युरिया सोल्युशन हॅज higher osmotic pressure than 0.05 molar sucrose solution. Hence, this urea solution is hypertonic while sucrose solution is hypotonic. Okay, hypotonic solution. एवढ्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहे. ओके, मला वाटतं काही अडचण तुम्हाला नसावी. या कंटेनर मध्ये आपण दोन सोल्युशन घेतले. इकडच्या साईडने 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन, इकडच्या साईडनं 0.1 मोलार युरिया सोल्युशन घेतलं. याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत युरियाचे, म्हणून याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे. याच्यावरती नंबर ऑफ मोल्स मुळे प्रेशर जास्त आहे आणि इकडे नंबर ऑफ मोल्स कमी असल्या कारणाने प्रेशर हे कमी आहे. तर ज्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल्स जास्त त्याला हायपरटोनिक म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये कमी त्याला हायपोटोनिक असं म्हणायचं असतं. हे रिलेटिव्हली असतं. ह्या डेफिनेशन्स कृपया वाचून घ्या. तर आज आपण पाहिल्या डेफिनेशन्स कोणाच्या, तर ऑस्मोसिसच्या. ऑस्मोसिस ही युनिडायरेक्शनल स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे जी की सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास करते, ते पण छोटे छोटे असतात म्हणून. नंतर दुसरी डेफिनेशन पाहिली आपण, सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे असं मेम्ब्रेन असतं की ज्याच्यामधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतात पण सोल्यूट मॉलिक्युल्स पास होत नाही, त्याला आपण म्हणतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन.
नंतर पाहिलं आपण ऑस्मोटिक प्रेशर. सोल्युशनच्या साईडनं आपण पाहिले की सॉल्व्हंट मॉलिक्यूल सातत्यानं सॉल्व्हंट साईड कडून सोल्युशन कडे जात असतात, पण सोल्युशनच्या साईडनं जर आपण प्रेशर दिलं, ऍडिशनल प्रेशर जर सोल्युशनच्या साईडनं दिलं, कशामुळं? सॉल्व्हंट पार्टिकल्सचं पॅसेज त्यांचा फ्लो थांबवण्यासाठी, तर ते ऍडिशनल जे प्रेशर असतं त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर असं म्हणतो. नंतर आपण पाहिले आयसोटोनिक सोल्युशन्स. ज्या सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या दोन्ही साईडनं जर असलेल्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सारखं असेल तर त्या दोन्ही सोल्युशनला आयसोटोनिक सोल्युशन असं म्हणतो. 0.1 मोलार युरिया सोल्युशन आणि 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन, दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन नंबर ऑफ मोल्स हे सारखे असल्या कारणानं त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सारखं असतं, म्हणून ह्या दोन्ही सोल्युशनला आपण आयसोटोनिक सोल्युशन असं म्हटलं. नंतर या कंटेनरमध्ये एका साईडनं 0.1 मोलार युरिया सोल्युशन घेतलं आणि दुसऱ्या साईडनं 0.05 मोलार सुक्रोज सोल्युशन घेतलं. तर इकडच्या साईडनं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जास्त आहेत आणि इकडच्या साईडनं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कमी आहेत. तर ज्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जास्त असल्या कारणाने त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असतं कंपॅरेटिव्हली अदरच्या, त्याला आपण म्हणतो हायपरटोनिक सोल्युशन. आणि ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असल्या कारणाने ऑस्मोटिक प्रेशर कमी असतं ऍज कम्पेअर टू रिमेनिंग अनदर is called as a hypotonic solutions. Okay, so thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture, so please note down this.